पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुम्ही परत येताय का घरात? हो कदम, येणार आहे आम्ही। वा रे वा, जेव्हा पाहिजे तेव्हा यायचं, पाहिजे तेव्हा जायचं, काही धर्मशाळा आहे बाई? सरकार, मी का चिडलो होतो तुम्हाला कारण चांगलंच माहिती, आणि तेव्हा तुम्ही जे वागला ना ते चुकीचं वागला होता। आम्हाला वाटतं ते आम्ही करतो, सरकार आहे आम्ही, मग चूक का बरोबरी काय बघत नाही। ते जर बघत बसलो असतो ना ते घरच झालं नसतं। अरे दादा, एवढं घर घर म्हणतोस तर तुला घरात माणसं नकोत का रे? वहिनी, तुम्हाला नाही का वाटत घरात माणसं असावीत, सगळी एकत्र नांदावीत? अहो विनोभाऊजी, मला मस्त वाटतंय की, पण तुमच्या धाकट्या सुनेच्या मनात काय तर वेगळंच आहे। आई, अहो घर सोडून जायचा निर्णय अर्जुन भाऊजींचा होता, आप्पीचा नाही। जेव्हापासून घर सोडून गेलो ना तेव्हापासून मला ती हेच समजवते, बाकी काहीच नाही। हो, लय कुणाची ती? एवढ्या तोरात गेलात ना घराच्या बाहेर। सरकार, परत यांना घरात घ्यायची गरज नाही आता। भाऊजी, हे घर आमचं पण आहे, मी लग्न करून ह्याच घरात आले होते, इथली माणसं माझी आहेत, आणि तुम्हाला जर का मी घरात नको असेल ना तर आम्ही बी यांच्यासोबत बाहेर राहतो। बघतोच की कसं राहताय ते। एकदा शेतातून बाहेर काढलं विसरला वाटतं। येत आयुष्यभर विसरत नसतो मी सुजा। अख्खं गाव जमलं इथं, नेता व्हायचंय ना तुम्हाला? लोक काय म्हणतात याचा विचार करा जरा। सरकार, होईल ते होईल, बघून घेऊ आपण। आता नको। अरे दादा, मी म्हणतो म्हणून तरी ऐक। नाही ऐकत तर ठीक आहे, आपण काहीतरी करूया। अरे अरे ऐका, घराला घर पण माणसाने येतं र। अरे विर्या, मी पण तीच म्हणतोय की, हा तुला तर माझा राग माहितच आहे ना, हा समुद्राच्या लाटासारखा येतो मी लगेच आणि वसारतो मी लगेच, नाही का? अरे पण पोरांना कळलं पाहिजे का नको? हा दादा, अरे मी अर्जुन संग बोलतो। ठीक आहे, यायचं असेल तर या घरात। हा, पण एका अटीवर। आता जर घरात यायचं असेल तर पुन्हा अजिबात तुम्हाला बाहेर जाता येणार नाही, काय बी झालं तरी। आणि हे जर तुम्हाला मान्य असेल तर आणि तरच घरात यायचं। माझी बी एक अट आहे सरकार। तू मला अट टाकू शकत नाहीस। माझं म्हणणं आहे सरकार, येत्या 19 तारखेला आप्पीची परीक्षा आहे, आणि तोपर्यंत तिच्या अभ्यासात जाणून बुजून कुणी लुडबुड केलेली मला चालणार नाही। या बया, मुद्दाम कोण करते र? आता काय सुनेला घरातली कामं पण सांगायची नाहीत काय? आई, अहो 19 तारखेपर्यंत मी आणि रुपालीताई घरात कामं करतो की काय? हो रुपालीताई? हो आई, आम्ही दोघी मिळून सगळी कामं करतो, तिला करू देत अभ्यास। आणि काय असेल तर मी बी आहेच की। अहो तुम्ही असं सगळं। आप्पे, तूच म्हणतेस ना घरची माणसं घरची माणसं, अगं मग हीच तर करतात की घरची माणसं। काय झालं का? अजून एखादी अडचण आहे काय? आई, मी सगळी कामं करत जाईल आणि हा चला चला घरात चला। हा चला चला आता। अर्जुन, लय भारी वाटतंय, आपण घरात परत आलो बघ। काय खुश नाहीस का? नाही, असं काय नाही, चल।
ज्या पैशांच्या जोरावर तुम्हाला ही मस्ती आली आहे ना, त्याच्याहून डबल पैसे कमवून दाखवणार मी. काय बघतोय आता? काय अर्थ नको वावळायला. कार्याध्यक्ष, हा जो तुमचा माज आहे ना, एक दिवस असा खरवडून काढणार आहे भाई. त्या एका दिवसाची मी पण वाट बघतोय. बघ बघ, लय दिवस वाट बघायला नाही लावणार तुला. कशाला घेतलं तुम्ही त्यांना घरात? नाहीतर काय, हाकल्याची सगळीच. सरकार, अहो तुम्ही असं गप बसल्यावर काय होणार आहे? बोला काहीतरी. ऐकून घ्या, आत्ताशी तुम्हाला कार्याध्यक्ष केलंय, नाही आयुष्यभर तिथंच राहायचंय का? नाही सरकार, नाही. मला आमदार व्हायचंच आहे. व्हायचंय ना? थोडी अक्कल चालवा. अख्ख्या गावासमोर तुम्ही सख्या भावाशी भांडण काढत होतात, काय वाटलं असतं गावाला? सुज्या, अरे असं केलंस तर आमदार कसं व्हायचंस तू? अगं आई, सरकार मी बघून घेईन ना काय असेल ते. तसं नसतं होत ते. अहो, राजकारण आहे. राजकारणात माणसाची पहिल्यांदा इमेज चांगली पाहिजे. नुसती चांगली असून जमत नाही, ती जपावी लागते. सरकार, मला आजच जायचं होतं कार्यकर्ते घेऊन. बाई येणार आहेत आज. कुठं, साताऱ्यात? हो मग. अहो तुम्ही काय करता इथं? अहो जा की तिकडं. हे बघा, जाताना किमान 50 एक कार्यकर्ते सोबत घ्या. अहो गाडी आहे की बापूची आपल्याकडं, करा की वापर तिचा. कोण करा त्याला? त्याला म्हणाव सगळे कार्यकर्ते घेऊन तिकडे ये. निघा निघा. निघतो. हॅलो. बाप्पू, एक काम होतं. हा, बोला की सुजयराव. आपले कार्यकर्ते येतील, त्यांना सातारला सोडायचं होतं. बर बर, सोडतो की. लवकर हा, वेळ नाहीये. हा हा, ठीक आहे. हो, ती अवधसाहित्य अभ्यास करत बसणार आणि आपण अभ्यास करायला तिचं लक्ष तरी लागलं पाहिजे का नको? न लागायला काय झालं? 2-2 जावा ठेवल्यात की दिमतीला. अभ्यास करायला डोक्याचा वापर करावा लागतो. त्याच डोसक्यात मी असा भुंगा सोडतो की नाही ते बघाच. म्हणजे हो, तुम्ही जावा, तुमचं काम करा. तुम्हाला नाही कळायचं. म्हणतात ना, बायकांना राजकारण अजिबात कळत नाही. अबे, आता फक्त सुजाला आमदार होऊ देत, मग दाखवतो तुला पावर काय चीज असते ते. सुजय साहेबांचा विजय असो. सुजय साहेबांचा विजय असो. आमचं सरकार विजय सरकार. आमचं सरकार विजय सरकार. चला बसा गाडीत लवकर. अय बसा बसा, एकमेकांच्या मांडीवर बसा. चला, सगळी बसली पाहिजेत बघा. अरे बसा की लवकर. ए अरे काय चाललंय? काय करताय तुम्ही? ड्रायव्हर तुम्हीच ना? होय. अहो कुठे गेलेला तुम्ही? कधीच बसलो आम्ही. चला काढा गाडी लवकर. पण एवढे सगळेजण एकदम नाही नेणार मी. अजून लिहायचं नाहीत. नाही किती का असणार, पण एका वेळी 7 माणसं बसवतो मी. एवढी नाही नेणार एकदम. अहो 6 जण म्हणजे किती वेळ लागेल? का रात्री पोहोचायचं का आम्ही? अहो किती का वेळ लागा ना. हा, पण एका वेळी 7 जण बसवणार मी गाडीत. उतरा बघू बाकीचे. ए उतर बाबा, उतर. एवढी सगळी एकदम कशी नेता येतील? हा, काय तत्व आहेत का नाही?
साहेबांना जर सांगितलं ना तर नोकरी जाईल बरं का तुझी. अहो ह्या बघा, मी तुम्हाला नाही म्हणलंय का, नेतो म्हणलंय, पाहिजे तेवढ्या खेपा करतो, पण एका वेळी 7 जण बसवणार राणीत. ए चला बसा रे गाडीत चला. नाही नाही बसू नका. अहो ऐका, बसू नका. ह्या बघा, मी गाडी हलवणार नाहीत ना. तुझ्या तर आता असं ऐकणार नाहीस तू. ह्या बघा, मी तुमच्याशी नीट बोलतोय, तुम्ही माझ्याशी नीट बोला. साहेबांना सांगावं लागेल, जे काय ते साहेबच बघतील. कुठं राहिली पोरं? साहेबांचाच फोन आहे. हॅलो. हा बोल. अहो साहेब, या ड्रायव्हरची काय नाटकं चालल्यात? काय झालं? अहो तुम्हीच बोला, सांगा त्याला. हा द्या. हॅलो सुजयराव. काय बाप्पू, काय लावले तुम्ही? अहो इथं बाई याची वेळ झाली. नाही नाही सुजयराव, अहो एका वेळी 6 पेक्षा जास्त शिटा भरतच नाही मी कधी. बाप्पू आता बरा मग. नाही नाही सुजयराव, नाही तसं नाही जमणार मला. अहो माझी पण काय तत्व आहेत का नाही, किती पाहिजे तेवढ्या फेऱ्या करतो, पण एका वेळी 6 पेक्षा जास्त शिटा बसवणार नाही मी. बाप्पू जर का उशीर झाला तर लय मागत पडल बर का. हा बघतो मी, पण ह्या बघा, मी 6 पेक्षा जास्त शिटा नाही बसवणार. बरं बघा कसं होतं इथे. ह्या बघा, एका वेळी 7 जण तरच गाडी हलणार जागची, नाही तर नाही हलणार. ए चला बसा 6 जण. काय चाललंय याचे? चला या सगळे जेवायला, जेवण तयार आहे. चला रे चला सगळेजण, लय भुका लागल्या ती आज. आज फार भूक लागली असेल ना बाबा? मग लेकन सून आलेत ना घरात परत. सुन नाही काके, अगं सगळं घर एकत्र आलंय म्हणून. अर्ज आलंय, घर घर करू नकोस. अरे हा, माझ्या बापाच्या नाव काहीच नाही का? विसरलोच मी, सॉरी. अर्जा सांभाळून बोलायचं बरं. रुपाली, काय बनवलंय आज? वांग्याचं भरीत केले आज. अरे वा, बेस्टच की. चला चला लवकर. भाऊजी, आप्पी कुठे? वहिनी बोलवलं तिला मी, काहीतरी वाचत बसली होती, येईल. मग आता काय थांबायचंय का तिच्यासाठी? नाही नाही, तुम्ही घ्या जेवायला, मी थांबतो. आलीच बघा. बस ग बस लवकर, तुझ्यासाठी थांबलेत सगळेजण. नाही नाही, कशाला उद्या की सगळं अभ्यासाचं त्याच्यासाठीच चाललंय ना सगळं. अहो नाही सरकार, मला स्वप्नील सरांनी सांगितलंय जेवढं होईल ना तेवढं जास्त अभ्यास कर म्हणले. तर काही खरं नाही. म्हणजे परीक्षा आली म्हणायची. कधी आहे का? 19 मार्चला आहे. 19 म्हणजे आली की जवळ. ही परीक्षा झाली की मग तू झाली कलेक्टर? अहो नाही ताई, ही परीक्षा पास झाली ना की मग मुलाखत द्यायची, आणि मुलाखतीत पास झाली ना की मग कलेक्टर. मुलाखतीत प्रश्न विचारतात का ग? खूप वेगळे आणि अवघड प्रश्न विचारतात. तुम्ही अभ्यासात किती जरी हुशार असाल ना, तरी तुम्हाला जिल्हा सांभाळता येतोय की नाही हे तपासतात. खरंच आपण तुझं कौतुक कराल ना तेवढं कमीच आहे. तर घरात बोलायचं म्हणलं तरी माया तोंडून शब्द निघत नाही. नाही ताई, तुम्हाला लई बोलू वाटतं पण तुम्ही बोलत नाही. आणि वहिनी, मनात येईल ते बोलायचं, घाबरायचं कशाला कुणाला? ताटात भात वाढा आधी, मग घ्या शिकवणी. अरे पण तुम्हाला कळत नाही का? हा, एक काम सांगितलं होतं तुम्हाला, कशाला ऐकायला बसला त्या ड्रायव्हरचं? काय कामाचे नाही तुम्ही.
ठेव फोन. भाऊजी ताट केले, बसा ना जेवायला. मला नाही जेवायचं. अरे सुज्या, अरे असं भरल्या ताटाला डावलू नाही, बस जेवायला. नाही म्हटलं ना मी. तुझ्या बस आमच्या शेजारी इथं. काय झालं तरी काय एवढं चिडायला? काय दाबा, एक काम सांगितलं होतं त्यातही माती करून ठेवली त्या ड्रायव्हरनी. लोक वेळेवर पोहोचलीच नाही हो. असू द्या, जेवा. सरकार, तुम्हाला सांगतोय, त्याला चांगली अक्कल शिकवायची. सुजा जेव बघू आधी. अरे 2 घास पोटात गेले की शांत वाटेल बघ. हा जेव. तुझ्या जेव की. किती दिवसांनी घरातले सगळेजण एकत्र जेवाय बसलेत. जेव. हा अर्जा, दिसतंय मला. एकत्र बसून कसं जेवण करतात ती. अर्जुन, अर्जुन, हा काय झालं? काय नाही. त्या शेंशाला जसं आप्पीच्या मनातलं सगळं कळतं ना, तसं आता आप्पीला पण कळायला लागलं बरं का शेंशाच्या मनातलं. अप्पे, काय झालंय? मगाशी जेवताना बघितलं ना काय झालं ते. अरे ठीक आहे, आता सगळं नीट व्हायला वेळ द्यावा लागेल ना. कशाला नीट करायचंय पण. मला माहितीये तुला अजिबात परत यायची इच्छा नव्हती ना. अप्पे, आपण सगळ्यांना घेऊन राहिलो असतो ना बाहेर. अर्जुन, पण त्यांनी गोष्टी अजून चिघळल्या असत्या, लक्षात येत नाहीये का? अप्पे, सरकारांचं कसं आहे माहिती का तुला? त्यांना असं वाटतं हे घर जमीन त्यांच्या नावावर आहे ना, तर घरातली माणसं पण त्यांच्याच नावावर. असं नाहीये काही. असंच अप्पे. मग आपण त्यांचे विचार बदलू, आपलीच माणसं आहेत ना ती. पण त्यांना वाटतंय का तसं? आपल्याला वाटतंय ना. मग अप्पे, इथं मी फक्त तुझ्यासाठी आलोय. माहितीये मला, त्यासाठी लई मोठं थँक्यू. अर्जुन, उद्या काही पण झालं ना तरी मी अशीच तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. नक्की नक्की. काय जरी झालं तर. काय जरी झालं तर तुला माहितीये ही आप्पी शब्दाची लई पक्की आहे. शब्दाची पक्की. मग मला अजून एक शब्द दे ना. बोल. मला रोज एक अभ्यास. लई अभ्यास राहिलाय माहिती का तुला? अभ्यास राहिला माहितीये की. अप्पे, अभ्यास राहिला. सरकार त्या भिकार वडापाल्यामुळे झालंय सगळं. माझ्या तत्वात बसत नाही म्हण. लई सोडत्यात बापन पोरगी म्हण की तत्व तत्व करू. नाहीतर काय, असं मुस्कडू वाटत होतं ना त्याला. शांती, जय शांती. आज लई खुश असेल ना पोरगी घरी आली म्हणून. उद्या बघ
त्या बाप लिखीला हे सरकार कसा धडा शिकवतोय ते